मटरच्या सीझनमध्ये एकदा तरी घरी व्हायलाच पाहिजे असा प्रकार तो म्हणजे मटर कचोरी. तर घराघरामध्ये नक्कीच होणारा पदार्थ आहे. ज्यांना चटपटीत खमंग खायला आवडते तर त्यांच्या घरात तर नक्कीच होतो. तर त्यासाठी इथे मी ताजे मटर घेतलेले आहे, साधारण 2.5 कप इतकं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची, आलं, लसूण, भरपूर असं कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मिक्सरला याचं छान असं जाडसर पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे, जिरे, पावडर मसाले आणि बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. पावडर मसाल्यांमध्ये धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद आणि आमचूर पावडर आणि त्याचबरोबर काळं मीठ तयार करून घेतलेलं जे वाटाण्याचं पेस्ट होतं आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी सगळं परतून घेतल्यानंतर थंड करायला ठेवायचं आणि त्याचबरोबर इथे मी मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचं. ओवा, जिरे, चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर तेल टाकून याला छान असा साठा लावून घ्यायचा. त्यानंतर सगळं मिक्स करायचं. मूठ वळेपर्यंत आपल्याला साठा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून छान असं हे पीठ तिंबून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको. ज्या पद्धतीचं समोस्याचं पीठ किंवा कचोरीचं पीठ असते त्याच पद्धतीने तिंबून घ्यायचं. थंड झालं की सारणाचे गोळे तयार करून घ्यायचं. पिठाचा उंडा घ्यायचा आणि त्याला बोटाने छान पारी तयार करून घ्यायचं. तयार केलेलं वाटण यामध्ये ठेवायचं आणि छान असं याचं व्यवस्थित उंडा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं याला चपटं करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं तयार करून घ्यायचं. मध्यम गॅसवर तळून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा नाही. त्यामध्येच हिरवी मिरची टाकायची. मस्त चटपटीत खमंग मटर कचोरी तयार.